How are you guys? Today I will teach you very important lesson, and that lesson is about how to speak English, and when you are speaking English what should you do. So let's start what we are going to learn today. मित्र हो, आज आपण फार महत्त्वाचा एक भाग पाहणार आहोत, एक ट्रिक पाहणार आहोत, जी ट्रिक तुमची इंग्लिश स्पीकिंग बोलण्याची जी स्पीड आहे, पद्धत आहे, ती पूर्णपणे चेंज करून टाकणार आहे. तर बघूया ती कोणती ट्रिक आहे आणि त्या ट्रिकमुळे आपल्या इंग्लिश स्पीकिंगमध्ये काय चेंज होणार आहे. मित्र, तुमचा विश्वास बसणार नाही, इतकी सोपी ही ट्रिक आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या बोलण्यामध्ये फार मोठा चेंज होणार आहे. परंतु ही ट्रिक तुम्हाला मी सांगण्याच्या अगोदर मला तुम्हाला एक सगळ्याला सांगायचं आहे की आपला इंग्लिश स्पीकिंगचा जो कोर्स आहे तो पण आहे. अँड इफ यू हॅव टू जॉईन आवर इंग्लिश स्पीकिंग कोर्स, इन कॉमेंट बॉक्स देर इज व्हॉट्सअप लिंक. कॉमेंट बॉक्समध्ये व्हॉट्सअप लिंक आहे, त्या लिंकमध्ये जॉईन होऊन तुम्ही आपल्या इंग्लिश स्पीकिंगचा जो कोर्स आहे तो जॉईन होऊ शकता. कॉमेंट बॉक्समध्ये पण आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण ती लिंक तुम्हाला व्हॉट्सअपची लिंक मी दिलेली आहे. आता बघूया आपण की नेमकी ट्रिक काय आहे. मित्र, ही ट्रिक सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही आपलं जे हे चॅनल आहे, हे यूट्यूबचं चॅनल आहे, हे यूट्यूबचं चॅनल सबस्क्राईब करा. त्याच्यासमोरील जे बेल आयकॉनचं जे बटन आहे ते दाबा, म्हणजे इथून पुढे जे येणारे आपले सगळे व्हिडिओ आहेत हे तुम्हाला निश्चितपणे ऐकायला भेटतील, बघायला भेटतील. आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर शेअर करायला आणि कॉमेंट करायला विसरू नका मित्रो. तर बघूया की नेमकी कोणती ट्रिक आहे की ज्या ट्रिकचा वापर करून तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने या ठिकाणी इंग्लिश स्पीकिंग करू शकता. गाईज, बिफोर स्टार्टिंग दिस ट्रिक आय हॅव टू टेल यू व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट दॅट देर आर ॲक्च्युली 3 ट्रिक्स. म्हणजे ॲक्च्युली मी तुम्हाला एक ट्रिक नाही तर 3 ट्रिक शिकवायला लागलो आहे. मी तुम्हाला 4 वाक्य सांगणार आहे, त्यातलं पहिलं वाक्य आपण बघणार आहोत. पहिल्या वाक्यामध्ये एक ट्रिक असेल, दुसऱ्या वाक्यामध्ये त्याच ट्रिकबद्दल मी जास्त माहिती सांगेल, परंतु तिसरं वाक्यामध्ये मी त्या ट्रिकमध्ये थोडंसं चेंज करणार आहे. म्हणून पहिलं वाक्य समजून घेताना जी ट्रिक तुम्ही समजून घेणार आहात ती ट्रिक तुम्ही तिसऱ्या वाक्यामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने समजून घ्याल आणि चौथ्या वाक्यामध्ये त्या ट्रिकमध्ये मी थोडंसं चेंज करणार आहे. म्हणून हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि सगळ्या ट्रिक, सगळी वाक्ये, पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं आणि नंतर आपण जे शेवटी एक्झाम्पल पाहणार आहेत, हे सगळे पूर्ण व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पहा, तरच तुम्हाला इंग्लिशमध्ये चेंज करता येणार आहे. लेट्स स्टार्ट. बघा, या ठिकाणी देर इज वन सेंटन्स आणि धिस सेंटन्स you have to speak in English. Suppose you have to speak English. काय सेंटेन्स आहे? लेट्स लर्न दिस सेंटेन्स. सकाळी बेडरूममध्ये चहा आण, हे सेंटेन्स आहे. नाउ लुक ॲट दिस सेंटेन्स व्हेरी केअरफुली. यू विल अंडरस्टँड दॅट दिस सेंटेन्स इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. व्हॉट टाईप ऑफ सेंटेन्स इज दिस? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. मित्र, हे कोणत्या प्रकारचं सेंटेन्स आहे? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, त्याला ऑर्डर म्हणतो आपण, कमांड म्हणतो. एक प्रकारची आज्ञा केलेली आहे या वाक्यामध्ये. आणि ज्यावेळेस अशा प्रकारच्या ऑर्डर्स असतात, कमांड्स असतात, आज्ञा असतात, त्यावेळेस आपण काय करायचं, तर एक ट्रिक तुम्हाला मी सांगतोय, ती ट्रिक तुम्ही वापरायची, म्हणजे तुम्ही असंख्य वाक्ये या ठिकाणी इंग्लिशमध्ये बोलू शकता. काय करायचं बघा, हे जे वाक्य आहे ह्या वाक्यामध्ये किती शब्द आहेत बघा. 1, 2, 3, 4 शब्द तुम्हाला दिसत आहेत, परंतु प्रत्यक्षात मात्र त्या ठिकाणी जास्त शब्द आहेत. बघा, सकाळ हा एक शब्द आहे आणि सकाळी आहे, म्हणजे सकाळ आणि आत असे 2 शब्द आहेत त्याच्यामध्ये. बेडरूममध्ये पण 2 शब्द आहेत, बेडरूम आणि मध्ये. आणि चहा हा एक शब्द आहे आणि आण हा एक शब्द आहे. आता आपल्याला हे सगळे शब्द आहेत, वर्ड्स आहेत, या वर्ड्सला सिक्वेन्सिंग करायचं, नंबर द्यायचे. काय करायचे? सकाळला 1 नंबर द्या, आतला 2 नंबर, बेडरूम 3 नंबर, मध्ये 4 नंबर, चहासाठी 5 नंबर आणि आनसाठी 6 नंबर. मीन्स इन दिस सेंटेन्स देर आर 6 वर्ड्स. हाऊ मेनी वर्ड्स? देर आर 6 वर्ड्स guys. And now we have to make this sentence in English.
now we have to translate this sentence in English. So what should we do? Now we have to change this sequence. We have to change all these numbers. Now which is last number? Last number is 6. So we have to write this last number at the starting of the sentence. बघा आपण काय करायचं, 6 सुरुवातीला घ्यायचं, त्या 6 नंतर काय आहे 5 घ्यायचं, 5 नंतर काय आहे 4 घ्यायचं, 4 नंतर काय आहे 3 घ्यायचं, 3 नंतर 2 आहे आणि नंतर 1 आहे. हे पूर्ण सेंटेन्स उलटं करायचं. आता बघा या सिक्वेन्सनुसार, या नंबरिंगनुसार आपलं सेंटेन्स कसं होईल. नाउ टेल मी विच वर्ड इज ॲट 6 नंबर ऑन. सो ऑन साठी इंग्लिशमध्ये वर्ड काय आहे ब्रिंग. ब्रिंग इज इंग्लिश वर्ड फॉर ऑन ऑफ मराठी. नाउ 5 नंबरला काय आहे चहा, ब्रिंग टी. ब्रिंग टी मध्ये इन, मध्ये साठी काय शब्द आहे इन. अँड बेडरूम साठी बेडरूमच शब्द आहे बेडरूम. ब्रिंग टी इन बेडरूम. आणि 2 नंबरला काय आहे आत इन. आणि मॉर्निंग साठी काय द मॉर्निंग, द मॉर्निंग. बघा या सिक्वेन्सचा, या नंबरिंगचा वापर करून आपण काय केलंय, एक मराठी सेंटेन्स आपण ट्रान्सलेट केलंय इंग्लिश सेंटेन्समध्ये. ही ट्रिक आहे मित्र. या ट्रिकचा वापर करून तुम्ही कितीही अशा प्रकारच्या कमांड, आपण ज्याला ऑर्डर म्हणतो किंवा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतात, यू कॅन चेंज और यू कॅन स्पीक ऑल दिस टाइप ऑफ सेंटेन्सेस इनटू इंग्लिश. ओके. आता हे जे मराठी वाक्य आहे हे कसं झालं, ब्रिंग टी इन बेडरूम इन द मॉर्निंग. तुम्ही जर या जी काही ट्रिक आहे या ट्रिकचा वापर करून तुम्ही जर प्रॅक्टिस केली आणि याची जर तुम्हाला सवय लागली तर तुम्ही याचा वापर करून असंख्य वाक्य इंग्लिशमध्ये करू शकता. आता आपण अजून एक वाक्य बघूया करून की या ट्रिकचा वापर करून आपण वाक्य करू शकतो की नाही. बघा दिस इज द सेकंड सेंटेन्स. नाउ व्हॉट इज दिस सेकंड सेंटेन्स, जेवणानंतर रूम साफ कर. हे पण फार इजी वाक्य आहे. अँड दिस सेंटेन्स इज ऑल्सो कमांड टाइप ऑफ सेंटेन्स. What type of sentence? This sentence is also command type of sentence or it is also called as order. हे पण एक काय आहे, एक प्रकारची ऑर्डर आहे. याला ग्रामरच्या भाषेमध्ये इम्पेरेटिव्ह सेंटेन्स पण म्हणतो. आता याला पण आपण काय करूया, नंबरिंग देऊया. बघा कशी नंबरिंग द्यायची, जेवणला 1 नंबर द्या, नंतरला 2 नंबर द्या, अँड फॉर रूम 3 नंबर, साफ कर साठी 1च नंबर आहे, साफ कर साठी 4 नंबर. सो इन दिस सेंटेन्स देर आर 4 वर्ड्स. देर आर ॲक्च्युली 5 वर्ड्स बट फॉर साफ कर यासाठी इंग्लिशमध्ये एकच शब्द वापरतात, साफ करणे, क्लिनिंग. तर बघूया आपण आता याची नंबरिंग चेंज करा. मग लास्टला कोणता नंबर आहे, लास्टला 4 नंबर आहे, नेक्स्ट 3 नंबर, देन 2 नंबर अँड लास्ट इज 1 नंबर. नाउ make this sentence according to this sequence or according to this numbering. Okay, so what is word at 4 number, clean, clean. For 3 number ला काय room, clean room. after नंतर साठी काय शब्द आहे आफ्टर meal. जेवणासाठी काय शब्द आहे meal. क्लीन रूम आफ्टर मील या ट्रिकचा वापर करून हे देखील वाक्य आपण या ठिकाणी इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे. आय थिंक दिस इज व्हेरी इजी ट्रिक अँड यू हॅव टू प्रॅक्टिस दिस ट्रिक. अँड व्हेन यू विल प्रॅक्टिस दिस ट्रिक यू विल डेफिनेटली ट्रान्सलेट सेंटेन्सेस फ्रॉम मराठी टू इंग्लिश. ओके. नाउ तिसरं जे वाक्य आहे ते तिसरं वाक्य आपल्याला या ठिकाणी या प्रकारे इंग्लिशमध्ये करून बघूया. तर काय आहे वाक्य बघा तिसरं. तर याच्यामध्ये काय सांगितलंय, कृपया रोज अभ्यासाचे व्हिडिओ पहा. कृपया रोज अभ्यासाचे व्हिडिओ पहा. तर बघा या ठिकाणी आता थोडंसं चेंज आहे. हे जे वाक्य आहे हे जरी इम्पेरेटिव्ह प्रकारचं वाक्य असलं तरी पण इथं कृपया हा शब्द आलाय. काय शब्द आलाय, कृपया. म्हणजेच ही काय आहे, रिक्वेस्ट आहे. काय आहे, रिक्वेस्ट आहे. अँड व्हेन यू आर रिक्वेस्टिंग समवन ॲट दॅट टाइम
we use in Marathi कृपया, or in English we use which word? In English we use please. Which word? Please. So आता हे जो प्लीज वर्ड आहे हा बाजूला सोडून द्या. बाकीचं सगळं सेंटेन्स जे आहे ते त्या ऑर्डर सारखंच करायचं. मग कसं करायचं? रोजला 1 नंबर द्या, अभ्यासाला 2 नंबर द्या. आता या अभ्यासामध्ये पण परत 2 वर्ड्स आहेत, अभ्यास आणि चे. हा वेगळा वर्ड आहे. मग चेला 3 नंबर द्या, व्हिडिओला 4 नंबर द्या आणि पहाला 5 नंबर द्या. हा जो कृपया या ट्रिकमध्ये काय करायचं तर कृपया बाजूला ठेवायचं. व्हेन यू आर रिक्वेस्टिंग ॲट दॅट टाइम देर इज लिटल बिट चेंज इन धिस ट्रिक. थोडासा चेंज आहे आणि तो चेंज आहे कृपया बाजूला ठेवायचं. ओके, समजलं. आता परत ही जी सिक्वेन्स आहे ही सिक्वेन्स उलटी करायची, ऑपोजिट करायची, चेंज करायची. मग काय होईल? 5 1 नंबरला येईल, बरोबर आहे. 4 2 नंबरला येईल, 3 येईल, नंतर 2 येईल आणि नंतर 1 येईल. आता बघा, करा या पद्धतीने वाक्य. सो व्हॉट इज ॲट द 5 नंबर? 5 नंबर इज पहा. सो पहाला इंग्लिशमध्ये वॉच आपण बघूया. वॉच व्हिडिओ, वॉच व्हिडिओ. चाचीचेला काय शब्द आहे? वॉच व्हिडिओ ऑफ. आणि अभ्यासाला काय शब्द आहे? स्टडी. वॉच व्हिडिओ ऑफ स्टडी. आता हे झाली ऑर्डर, परंतु हे वाक्य ऑर्डरचं आहे का? नो. दिस सेंटेन्स इज अबाउट रिक्वेस्ट. इन दिस सेंटेन्स द सब्जेक्ट हॅज गिवन, इन दिस सेंटेन्स द पर्सन हॅज गिवन, इन दिस सेंटेन्स द पर्सन हॅज रिक्वेस्टेड. सो मग काय करावं लागेल आपल्याला? हे जे प्लीज आहे, कृपया, हे आपल्याला सेंटेन्सच्या सुरुवातीला लावावं लागेल. काय करावं लागेल? सेंटेन्सच्या सुरुवातीला लावावं लागेल, किंवा सुरुवातीला लावा किंवा लास्टला लावा. अजून फार जर जास्त रिक्वेस्ट असेल तर लास्टला लावायचं आणि नॉर्मल रिक्वेस्ट असेल तर सुरुवातीला. मग कसं होईल? प्लीज वॉच व्हिडिओ ऑफ स्टडी, किंवा असंही म्हणता येईल वॉच व्हिडिओ ऑफ स्टडी प्लीज. अशा प्रकारचे वाक्य हे आपल्याला करता येईल. डू यू अंडरस्टँड? ओके. अँड नाव आय हॅव सेड यू बिफोर दॅट द लास्ट and fourth sentence is very very important, and in this sentence trick is also very important. बघा या वाक्याकडे काय आहे तर या वाक्यामध्ये सांगितलंय शिळे अन्न खाऊ नका. काय सांगितलंय? शिळे अन्न खाऊ नका. आता इथं रिक्वेस्ट आहे का ऑर्डर आहे? बरोबर आहे, या ठिकाणी ऑर्डर आहे, परंतु ऑर्डरमध्ये काय आले? नका आले. काय आले? नका आले. आणि नका असल्यामुळे धिस ऑर्डर इज निगेटिव्ह ऑर्डर ऑर निगेटिव्ह कमांड. हे नकारार्थी वाक्य आहे. जरी आज्ञार्थी असलं, जरी आज्ञा असली तरी नकारार्थी आहे. मग अशा वेळेस काय करायचं? परत त्याला नंबरिंग द्यायची. काय करायचं? नंबरिंग द्यायची. मग शिळे आणि अन्न हे जे एक फ्रेज आहे, शिळे अन्न हे एक फ्रेज आहे. अन्न हे नाऊन आहे आणि या अन्नाबद्दल शिळे काय करते? अधिक माहिती सांगते. म्हणून जेव्हा जेव्हा इंग्लिशमध्ये असे 2 शब्द एकत्र येतील त्यावेळेस त्यांना एकच नंबर द्यायचा, त्यांना एकच नंबर द्यायचा. त्याला खाऊला 2 नंबर द्या आणि नकाला 3 नंबर द्या. ओके. मग आता काय होईल? नकासाठी इंग्लिशमध्ये कोणता शब्द आहे? डोंट. काय शब्द आहे? डोंट. खाऊ ईट. खाऊसाठी काय? ईट. आणि शिळे अन्न स्टील फूड. म्हणजे काय वाक्य होईल? डोंट ईट स्टील फूड. अशा प्रकारे हे वाक्य करू शकता. मित्रो, मला असं वाटतं की तुम्हाला ह्या 3 ट्रिक मी अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलेल्या आहेत आणि त्या तुम्हाला समजलेल्या पण आहेत. आता आपण ज्या ह्या ट्रिक बघितल्या आहेत या ट्रिकचा वापर आपण या वाक्यामध्ये करूया. बघा, पहिलं वाक्य आहे जोरात पळ. बघा, जोरात पळचं जे आहे तर काय करायचं? जोरातला 1 नंबर देऊया, पळला 2 नंबर देऊया. मग कसं होईल? 2 अधिक 1 असं होईल. तर मग उलटं करायचं. पळ जोरात इंग्लिशमध्ये करायचं मीन्स रन फास्ट. पाणी पी 1 2 तर 2 1. ड्रिंक वॉटर. चहा आण तर काय होईल? आण चहा. ब्रिंग टी. पैसे मला दे तर उलटं होईल. काय होईल? गिव्ह मी मनी. बरोबर आहे. माझ्यासोबत गाडीत बस. इथं काय 4 शब्द आहेत. माझ्यासोबत गाडीत बस तर कसं होईल? सीट
अजून एक शब्द आहे इथ, गाडीत. सीट इन द कार विथ मी. सीट इन द कार विथ मी. फॅन चालू कर. स्विच ऑन द फॅन. तर अशा पद्धतीने ह्या ज्या सगळ्या ट्रिक आपण बघितल्यात, हे सगळे सेंटेन्सेस बघितले, याच्या मदतीने आपण इंग्लिशमध्ये बोलू शकता. मित्र, ट्रिक सांगितल्या म्हणजे इंग्लिश बोलता आलं का असं नाही, तर या ट्रिकचा वापर करून तुम्ही प्रॅक्टिस करा. थोडीशी रोजची रोज इंग्लिश वेगवेगळे वाक्य घेऊन बोला आणि जर तुम्ही बोलायला लागलात, तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला नक्कीच इंग्लिशमध्ये बोलता येईल. मित्र, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कॉमेंट करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका. आणि आपले जर शेअर व्हिडिओ केला तर आपल्या सगळ्या मित्रपरिवाराला, नातलगांना बघता येईल. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.